अशी गावठी पद्धतीची मटण करी तुम्ही आजपर्यंत केली नसेल तर व्हिडिओ बघून तुम्ही ह्या पद्धतीने नक्की अशी झणझणीत मटण करी एकदम गावठी पद्धतीने आहे आणि त्याची चव तर इतकी सुंदर आहे की अजिबात म्हणजे जर तुम्ही घरात हे मटण शिजवलं या पद्धतीने तर आजूबाजूचे शेजारी सुद्धा तुम्हाला विचारायला येतील. इतकं सुंदर आणि इतकं छान हे मटण होतं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी असलं तरी मटणाला खूप सुंदर चव येते. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा किती सुंदर आणि किती छान असं मस्त तर्री आली, कलर आलेला आहे आणि खूप छान अगदीच चविष्ट झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जवळपास माझ्याकडे पाऊण किलो मटण आहे. त्याच्यासाठी मी अर्धा ते पाऊण वाटी जे खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे आणि ते तव्यावर असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे. पहा आणि त्यानंतर अगदी थोडंसं भाजत आलं की मग नंतर त्यामध्ये थोडंसं अगदी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. अर्थातच खोबऱ्यामध्ये तेल असतंच पण वरतून जर घातलं तर अशी चव खूप छान लागते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करू बघा. बघा आता खोबरं छान आणि मस्त भाजून झालेलं आहे. आता इथे आपल्याला त्याच पॅन मध्ये कांदा जो आहे कट करून ठेवलेला एक मोठा कांदा जो आहे तुम्ही कट करून घेतलेला आहे आणि तो छान असा मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे आधी तेल न टाकताच आणि नंतर असा छान भाजला गेला की नंतर मात्र आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल टाकूनच आपल्याला नंतर हे भाजून घ्यायचं आहे मस्त. तर इथे मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. खूप सुंदर आणि एकदम छान असा चविष्ट तयार होतो. हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला पण वापरला ना तर भाजीची चव खूपच वाढते. बघा आता हा छान असा भाजून झालेला आहे. यामध्ये मोठमोठ्या मी 7-8 पाकळ्या ज्या आहेत त्या लसणाच्या टाकून घेणार आहे. 1 इंच अद्रक जे आहे ते टाकून घेणार आहे. म्हणजे आलं टाकून घेणार आहे. छान आता हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच. बघा आता इथे काही खडे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे. जसं दालचिनी आहे, स्टारफूल आहे, लवंग आहे, मिरी आहे, धने आहे, बडीशोप आहे. हे सगळंच आपल्याला यामध्ये टाकून मस्तपैकी असं छान भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच. तर आता हा मसाला मी भाजून घेणार आहे व्यवस्थित. छान परतला गेला पाहिजे असा खमंग वास सुटेपर्यंत. यामध्ये काही मी इथं बेडगी मिरची जी आहे ती टाकलेली आहे. बेडगी मिरचीने काय होतं की रसा अगदी घट्ट येतो आणि कलर पण खूप छान येतो आपल्या तर्रीला. इथे मी एक मोठा लाल टोमॅटो जो आहे तो कट करून ठेवलेला आहे. हा देखील आपल्याला या मसाल्याबरोबरच भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर टमाटा आवडत नसेल ना पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. आम्हाला तर प्रत्येक भाजीमध्ये टमाटा आवडतो आणि ही नागपूर साईड आणि विदर्भ साईडची पद्धत आहे. तर नक्की तुम्ही एकदा हा टमाटा वापरून बघा. भाजीमध्ये खूप छान लागतो. आणि मूठभर कोथिंबीर यामध्ये घालायची मसाल्याबरोबर आणि छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मसाला इथे छान परतवून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही कलर वगैरे किती छान आलेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो गार करून घ्यायचा आहे. तर मी इथं प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला हा मसाला जो आहे गार करून घ्यायचा आहे. आता हा गार होतोय तोपर्यंत इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. थोडं जास्त तेल घालायचं आहे आपल्याला इथे आणि कुकरमध्ये आपलं हे मटण जे आहे ना पटकन शिजतं पण. आता इथे मी दुसरा अजून एक कांदा जो आहे तो बारीक कट करून ठेवलेला आहे. तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे छान. आता इथे कांदा परततो आहे तोपर्यंत इथे जो आपण मसाला करून ठेवलेला आहे तो पण गार झालेला आहे. तर तो आपल्याला मिक्सर मधून छान अगदी काढून घ्यायचा आहे. आता ग्राइंड करताना सुरुवातीला पाणी नाही घालायचं आहे आणि जर परत आवश्यकता लागली तर मग मात्र थोडं पाणी घालायचं आहे. आता हा मसाला भरपूर असल्यामुळे मी अर्धा मिक्सर मधून काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. बघा आता हा उरलेला पण मी आता यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मग मी ग्राइंड करून घेणार आहे. पहा एकदम सुंदर आणि छान असा मस्त आपल्याला मसाला हा ग्राइंड झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला अशीच पेस्ट हवी आहे मसाल्याची. पूर्ण मसाला आपला एकदम छान असा स्मूथ ग्राइंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आता हा बाजूला ठेवून देऊया आपण आणि इथे बघूया कुकरमध्ये आपला कांदा पण एकदम छान असा फ्राय झालेला आहे. तर इथे मी आता मटण आणलेलं होतं
पाऊण किलो मटण आहे. हे स्वच्छ अगदी 4-5 पाण्याने धुतलेलं होतं. त्याला तिखट, मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ती लावून ठेवलेली आहे. आता इथे कांदा छान परतून झालेला आहे, तर यामध्ये मी छान अगदी 1 ते 1.5 चमचा अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची आणि कोथिंबीरची पेस्ट जी करून ठेवलेली होती ती आपल्याला या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती पण देखील एकदम मस्त अशी परतवून घ्यायची आहे. या पद्धतीने जर भाजी केली ना, तर भाजीला खूप सुंदर अशी चव येते आणि खूप सुगंध येतो खूप छान. आता हे जे मी हळद मीठ लावून जे ठेवलेलं मटण होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी कांद्याबरोबर आपल्याला हे मस्त परतवून घ्यायचं आहे आणि वरती झाकण लावून अगदी 5 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर त्या डिशवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जरी आपण हे कुकरमध्ये शिजवणार असू तरी पण अगदी थोडंसं आधी आपल्याला असं पाणी घालून मस्त शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय ना, कुकरमध्ये जे मटण ठेवलेलं आहे ना, त्या मटणाला पण स्वतःच्या अंगचं एक पाणी सुटणार आहे. त्या पाण्यामुळेच खूप सुंदर अशी चव येते. बघा, मटणाला अगदी अंगचं पाणी सुटलेलं आहे. आपण अजिबात वरतून असं पाणी घातलेलं नाहीये. ताटावरचं पाणी ताटावरच आहे. आता हे व्यवस्थित मस्त अगदी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. कोथिंबीर इथे पण मात्र भरपूर घालायची आहे, खूप छान चव येते. आता कोथिंबीर वगैरे घालून घेतली आहे. पुन्हा आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. वास खूप खूप छान येतोय, सुगंध खूप छान अगदी किचन मध्ये सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला एका साईडला मी भरपूर असं गरम पाणी करून ठेवलेलं आहे. या स्टेजला मात्र इथे गरम पाणीच घालायचं आहे. तर मग गरम पाणी घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला यामधलं जर सूप हवं असेल तर गरम पाणी थोडं जास्त घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आधी पण आपण मटणाला थोडं मीठ लावलेलं आहे, हे लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आहे. आता हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. तुम्हाला आजूबाजूचे लोक विचारायला तर येतील, कारण खूप सुंदर सुगंध येतो आहे. आता आपल्याला कुकरला छान मस्त झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि छोट्या गॅसवर म्हणजे गॅस मीडियम करून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहे. म्हणजे टोटल 5 शिट्ट्या द्यायच्या आहे. म्हणजे 1 मोठी आणि 4 शिट्ट्या छोट्या. त्याच्यामध्ये मटण अगदी छान शिजतं. नाहीतर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही किती शिट्ट्या देतात त्या हिशोबाने तुम्हाला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे कुकर शिट्ट्या झालेल्या आहे, तो गार होईपर्यंत गॅसवर मी इथे मस्त अशी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी भरपूर तेल घातलेलं आहे आणि जो आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला मसाला होता तो यामध्ये आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यात पुन्हा वरतून आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त अगदी भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी जे मिक्सरला मसाला वाटून घेतलेला होता त्याचंच थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहे. मसाला अगदी व्यवस्थित आणि एकदम छान असा मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे काही बेसिक मसाले घालायचे आहेत, जसं हळद घालून घ्यायची आहे, धणेपूड घालून घ्यायची आहे आपल्याला इथे. त्यानंतर तिखटपणानुसार कितपत तुम्हाला तिखट हवं आहे ते तिखट घालून घ्यायचं आहे आणि झणझणीत म्हटल्यानंतर तिखट थोडं जास्तच घालायचं आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं की थोडं तिखटच छान लागतं, अगदी झणझणीत. बघा, आणि आता इथे मी मटन मसाला घालून घेणार आहे बघा, आणि थोडासा बाजूला काढून ठेवणार आहे आपल्याला वरतून टाकण्यासाठी. आता हे सगळे बेसिक मसाले आणि आपण जो ग्राइंड केलेला मसाला एकदम छान मस्त भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. इथे मात्र मसाला भाजायला थोडा वेळ लागतो, पण जर असा थोडा वेळ लावून जर मसाला व्यवस्थित भाजला ना तर भाजीची चव द्विगुणित वाढते. तर बघा, आता इथं कुकरमध्ये चेक करून घ्यायचं आहे की आपलं मटण शिजलेलं आहे की नाही. इथे जर तुम्हाला मुलांसाठी अगदी सूप वगैरे काढून ठेवायचं असेल तर तुम्ही काढू शकता, कारण हे सूप खूप चविष्ट लागतं. याला वरतून फोडणी घातली ना तर मुलं अगदी चवीने पितात, इतकं छान, आणि खरंच द्यायला पण पाहिजे. बघा, आपलं हे मटण किती छान आणि मस्त असं तयार झालेलं आहे, अगदी घमघमाट सुटलेलं आहे, खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. पाहू शकता तर्री पण किती छान आलेली आहे. आता इथे मात्र चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे टेस्ट करून. तर मला मीठ कमी वाटलंय त्याच्यामुळे मी वरतून मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान मस्त अगदी उकळू द्यायचं आहे 15 मिनिटं तरी. 15 मिनिटानंतर आपल्याला हा जो उरलेला मटन मसाला आहे तो वरतून घालून घ्यायचा आहे आणि छान उकळ काढून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटं छान अगदी अशी उकळ काढून घेतली की आपल्या इथं मस्त असं झणझणीत मटन करी
तयार आहे, अगदी गावठी पद्धतीने तयार झालेले आहे. पाहू शकता तुम्ही कलर वगैरे, तर्री पण पहा किती छान आलेली आहे. आता वरतून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम पोळी बरोबर, भाकरी बरोबर, अगदी भाकरी चुरून चुरून खायची असेल तर मात्र इथे तुम्हाला रस्सा वाढवावा लागेल. पण जर पोळी बरोबर जरी खायचं असेल तर जास्त रस्स्याची गरज नाही. पहा इथं किती सुंदर आणि मस्त अशी आपली मटण करी जी आहे, झणझणीत मटण करी तयार आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा.